नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज दिनांक आहे 8 जुलै 2026 आणि आज ज्या हळद प्लॉटमध्ये आपण ह्याची लागवड झालेली आहे 8 जून 2026 म्हणजे आज 1 महिना या हळदला लागवड करून झालेला आहे। आणि ज्यावेळेस लागवड केली होती त्यावेळेस पावसाचं प्रमाण बिलकुल कमी होतं आणि बीज प्रक्रियेसाठी एस टी नावाचं प्रोडक्ट या ठिकाणी वापरलेले आहे आणि एस टीमुळे मुळ्यांच्या संख्येमध्ये किती वाढ झालेली आहे आम्ही तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। परंतु अशा वेळेस 1 महिना निघून झाल्याच्या नंतर हळद पिकाला आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे, तर त्या संदर्भात आपल्याला ग्रीन प्लॅनेट ग्रुप ऑफ कंपनीचं भूमिपावर खत या ठिकाणी वापरायचं आहे। भूमिपावर याच्यामुळे सांगतो की त्यामध्ये सगळ्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट या हळद पिकाला लागणारे उपलब्ध आहेत आणि त्याच्या माध्यमातून नवीन फुटव्यांची संख्या, पांढरी मुळीची संख्या, अन्नद्रव्याचा आपटेक आणि पान जे पिवळसर पडणार असणार आपलं सर्व झिंक झालं, मॅग्नेशियम, फेरस, ह्युमिक अमोनो सगळ्या प्रकारचे घटक भूमिपावरमुळे या ठिकाणी भेटणार आहे। आणि त्याच्यामध्ये मिक्समध्ये ग्रीन प्लॅनेट ग्रुप ऑफ कंपनीचं प्रोम आणि पोटॅश एकरी 50 किलो पोटॅश, एकरी 50 किलो प्रोम आणि 12 किलो प्रति एकरला असं मिक्स करून हा बेसोडोस या ठिकाणी भरायचा आहे। भरल्याच्या नंतर तुम्हाला निश्चितच 6 ते 7 दिवसामध्ये आपल्या हळदीमध्ये आमूलाग्र बदल दिसेल। त्यामुळं ग्रीन प्लॅनेट ग्रुप ऑफ कंपनीच्या खताचा अवश्य वापर करा आणि जर काही मदत लागल्यास विशाल कुंडलिक चव्हाण लोणार 70 30 25 59 21 या नंबरवर संपर्क करा।